मिरजेत फुटबॉल प्रेमी मित्र परिवाराच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अंतर्गत भव्य ओपन फुटबॉल स्पर्धेचं आयोजन छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे करण्यात आलं आहे। स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी सामन्यांचं उद्घाटन महिला व बाल कल्याण सभापती बानो मुसा जमादार, नगरसेवक सागर वनखंडे, जुबैर चौधरी, विलास देसाई आदी मान्यवरांच्या हस्ते पार पडलं। स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी एकूण 3 सामने पार पडले। पहिल्या सामन्यात डायमंड फुटबॉल क्लब मिरज संघाने हुबळी संघाचा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला। दुसऱ्या सामन्यात कोल्हापूर संघाने सांगली संघावर मात केली, तर तिसऱ्या सामन्यात गडहिंग्लज फुटबॉल संघाने मुंबई संघाचा पराभव करत शानदार विजय मिळवला। बऱ्याच वर्षांनंतर मिरजमध्ये फुटबॉल सामने होत असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला। भर उन्हातही सामने पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होती। यावेळी स्पर्धेचे संयोजक आबिद शेख, फहीम शेख, मलिक नायकवाडी, अली शेख तसेच शब्बीर शेख, मुन्ना नायकवाडी, राजू कांबळे, सुगंध कांबळे, पितर शेख, खलोल शेख, शबुद्दीन शेख, प्रशांत माने आणि रवी साधरे आदी मान्यवर उपस्थित होते। स्पर्धेतील सामने सुरळीत पार पाडण्यासाठी पंच म्हणून ॲडविन सर पुणे, दिलावर नरवडे, शशी साबळे, यश भोरे आणि सतीश शिकलगार यांनी काम पाहिलं। स्पर्धेत उद्या सेमी फायनल्सचे सामने रंगणार असून 2 दमदार संघ आमने-सामने येणार आहेत। पहिल्या सेमी फायनल्समध्ये MLSC मिरज विरुद्ध गडहिंग्लज फुटबॉल क्लब असा सामना रंगणार आहे, तर दुसऱ्या सेमी फायनल्समध्ये डायमंड फुटबॉल क्लब विरुद्ध कोल्हापूर फुटबॉल क्लब अशी जोरदार टक्कर पाहायला मिळेल। या दोनही सामने अत्यंत रंगतदार होण्याची शक्यता असून विजयी संघांना अंतिम फेरीत प्रवेश मिळणार आहे। त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये या सामन्यांविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली। मिरजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं फुटबॉल चषक भरवण्यात आलेला आहे। या ठिकाणी मिरज फुटबॉल प्रेमी सर्व ग्रुप आणि मलिक नायकवाडी मित्रमंडळ, अली शेख मित्रमंडळ, फहीम शेख मित्रमंडळ, अभिषेक मित्रमंडळ या सर्व लोकांनी मिळून हा चषक भरवलेला आहे। आणि या ठिकाणी आज आम्ही फुटबॉल प्रेमी म्हणून उद्घाटनाला आलो, परंतु या ठिकाणी आज समाधान वाटलं की या मुलांनी स्वतःहून या ग्राउंडची स्वच्छता केलेली आहे। या ठिकाणी थोडेसे डागडुजी करून घेतलेली। मी बऱ्याच वेळेला या ग्राउंड्समध्ये सुधारणा व्हावी म्हणून प्रयत्न केले। 26 फेब्रुवारीला या शहराचे नूतन महापौर धीरज सूर्यवंशी यांनासुद्धा इकडं आलेले होते आणि त्यांनी त्यावेळेला आपल्याला शब्द दिला होता की पाठीमागचं तुम्ही काय काढू नका आणि इथून पुढं माझ्याकडून तुम्ही अपेक्षा घ्या आणि मी ग्राउंड चांगला करून देतो। त्याने गेल्यानंतर थोडंसं महापालिकेनं फक्त एक रोलर वगैरे मारलं, थोड्याशा सुधारणा केल्या, परंतु आम्हाला जशा अपेक्षित आहेत असून तितक्या सुधारणा झाल्या नाहीत। परंतु महापौर साहेबांना माझी विनंती आहे की आत्ता ह्या मॅचेस चालू आहेत, यामध्ये आपण एकदा ह्या ग्राउंडला धन्यवाद देतो की यांनी फुटबॉल जिवंत ठेवला। आणि या ठिकाणी आज सगळ्या नामवंत टीम आलेल्या आहेत। कोल्हापूर आहे, गडहिंग्लज आहे, मुंबई आहे, पुणे आहे, सातारा, अशा सर्व चांगल्या टीम या ठिकाणी आलेल्या आहेत। एक फुटबॉल प्रेमींना या ठिकाणी मॅचेस बघण्याची पर्वणी आहे, तरी सर्व मिरजेतील, सांगलीतील सर्व फुटबॉल प्रेमींनी याचा लाभ घ्यावा। आणि मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून माननीय महापौर साहेबांना विनंती करतो, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी मॅचेसला भेट द्यावी आणि ग्राउंडच्या बाबत आपण लक्ष घालून अजून या ग्राउंडवर सुधारणा करून द्याव्यात, एवढी विनंती या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।